धन्यवाद पूर्वी. शनिवारी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज लगेच आपला पहिला दौरा करून काही स्पष्ट राजकीय संकेत त्यांनी दिले असं वाटतंय. दौऱ्याचं टायमिंग आणि ठिकाण दोन्हीची निवड हे बरंच काही सांगून गेलं. दौऱ्याची सुरुवात सुनेत्रा पवारांनी अजितदादांसारखीच सकाळी केली. पहिली भेट म्हणजे कराडच्या प्रीती संगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं. यशवंतराव चव्हाणांचे राजकीय तत्व हे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्गदर्शक तत्व असल्याची भूमिका शरद पवारांची नेहमीच राहिली आहे. आता तीच परंपरा पक्ष फुटल्यानंतरही अजित पवारांनी कायम ठेवली होती. आज शपथविधीनंतर आपल्या पहिल्या दौऱ्यात पहिली भेट ही यशवंतरावांची समाधी ठेवत आपण त्याच परंपरेचा वारसा पुढे चालवत असल्याचे राजकीय संकेत सुनेत्रा पवारांनी दिलेत. तत्पश्चात सुनेत्रा पवार स्वतःचं दुःख बाजूला सारत विदीप जाधवांच्या कुटुंबाचं सांत्वन करताना आपल्याला दिसल्या. विमान अपघातात अजितदादांसोबत त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधवांचाही मृत्यू झाला होता. आपले दुःख बाजूला सारत विदीप जाधव यांच्या पत्नीचं सांत्वन करत अश्रुपुसत धीर देणाऱ्या धीर गंभीर सुनेत्रा पवार महाराष्ट्रानं आज बघितल्या. राजकारणात समाजकारणात आपले दुःख बाजूला सारून कामाला लागलेला नेता हे बघणं जनतेसाठी महत्त्वाचं असतं. पुढे बारामतीतील निवासस्थानी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुखांच्या सुद्धा त्यांनी भेटी घेतल्या. अजित पवार हे जनतेचे नेते होते. शपथ समारोहानंतर थेट लोकांना भेट देणाऱ्या सुनेत्रा पवारांनी आपल्या नव्या लोकाभिमुख प्रवासाची सुरुवात झाल्याचे सुद्धा संकेत दिले. खरं तर अनेक उलटसुलट चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी खूप घाई झाली का? अजून थांबायला हवं होतं का? आता राष्ट्रवादी पक्ष भाजपाच्या हातातलं बाहुलं झालंय का? एक प्रश्न पण उत्तरं आणि मतं अनेक अशी परिस्थिती असताना एक गोष्ट नक्की आहे की मुद्दा विलिनीकरणाचा मुळात नाहीच. अजितदादा गेले आणि जंग सुरू आहे ती एकीकडे पक्ष ताब्यात घेण्याची आणि दुसरीकडे तो ताबा न सोडण्याची. पूर्वी